नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग 1 आणि 2 या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण परिसरची प्रथम घटक चाचणी म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी 1 ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही परीक्षा आपली 18 ऑगस्ट नंतर होणार आहे आणि त्यासाठी या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता आपण इयत्ता 5वीची परिसर अभ्यास भाग 1 आणि 2ची प्रश्नपत्रिका चाचणीची अभ्यासायला घेऊ. इयत्ता 5वी परिसर अभ्यास आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1. गुण 20, वेळ 1 तास. ही चालू शैक्षणिक वर्षाची म्हणजेच 2025-26ची परिसर अभ्यासची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यातील सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. प्रश्न पहिला, खालील वाक्य पूर्ण करा. 1. तारे स्वयंप्रकाशित असतात. 2. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. 3. इसवी सनाचे पहिले शतक येशूच्या नावाने संबंधित आहे. 4. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे द्या. 1. पृथ्वीचे परिभ्रमण कशाला म्हणतात? उत्तर, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. दुसरं, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर म्हणतात. 3. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला आपण काय म्हणतो? उत्तर, पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला आपण परिभ्रमण म्हणतो. 4. 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी कोणत्या रूपात होती? उत्तर, 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी हायड्रोजन आणि हेलियम पासून वायू रूपात होती. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे द्या 6 गुणांसाठी. 1. सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? उत्तर, सूक्ष्मजीव वनस्पती व प्राणी यांच्या मृत अवशेषांचे विघटन करतो. वनस्पतींनी शोषून घेतलेले पर्यावरणातील अजैविक घटक पुन्हा पर्यावरणास देतो, म्हणून सूक्ष्मजीव महत्त्वाचे असतात. दुसरं, कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत तुम्ही कोणती मदत कराल? उत्तर, कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत आम्ही आमच्या क्षमतेनुसार मदत करतो. त्यानंतर तिसरं, कालगणना करण्याची एकके. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्षा, शतक आणि सहस्रक ही सर्व कालगणना करण्याची एकके आहेत. प्रश्न चौथा, जरा डोके चालवा. 1. रस्ता चुकलेला मुलगा तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल? प्रथम त्याची विचारपूस करू, त्याला त्याच्या घरी नेणे शक्य नसल्यास पोलिसांशी संपर्क साधू. पुढचं, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात.
हा कालावधी 365 दिवसांचा किंवा 1 दिवस असतो. चौकटीत लपलेल्या ग्रहांची नावे लिहा. बघा, हे एक शब्दकोड आहे. चौकटीमध्ये काही नावं आहेत, त्याच्यापासून आपल्याला ग्रहांची नावं तयार करायची आहेत. बघा, पहिला ग्रह आहे बुध, दुसरा नेपच्यून, तिसरा शुक्र, चौथा युरेनस आणि 5वा मंगळ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची परिसर अभ्यासची प्रश्नपत्रिका चाचणीची उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.